आमच्या समाजाच्या मागण्या अशा अनेक आहेत, परंतु आमच्या समाजाला जे जातीचं प्रमाणपत्र मिळायला पाहिजे ते मिळत नाही. आणि जातीचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याचे वैधता प्रमाणपत्र करण्यासाठी गेल्यानंतर ते वैधता होत नाही किंवा केल्या जात नाही आणि ते हेतुपुरस्सर केल्या जात नाही. वास्तविक महाराष्ट्रामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी या जमाती आहेत. या जमाती काही कोस्टल एरियातल्या नाहीये किंवा समुद्र किनाऱ्यावरच्या नाहीये. महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी या जमाती महाराष्ट्रामध्ये जे डोंगराळ भाग आहे या भागामध्ये राहतात. आणि तसं पाहिलं तर आम्ही मूळ आदिवासी आहोत, म्हणजे ओरिजिनल ज्याला म्हणतात ते आम्ही आमच्या भागातले जे कोळी म्हणून उल्लेख आहे ते कोळी महादेव आहेत. कोळी म्हणून नाही येत ते. वास्तविक पहिल्या जनगणनेमध्ये म्हणजे 1881 ची जी जनगणना आहे त्याच्यामध्ये नोंदी झालेल्या आहेत आमच्या, आणि त्याच्यानंतरच्या देखील 91च्या जनगणनेमध्ये पण झालेल्या आहेत. परंतु त्याच्या पुढच्या जनगणनेमध्ये आमच्या नोंदी काढल्या गेल्या. शासनाच्या त्या काळामध्ये असं धोरण होतं की जातीयता नष्ट करण्यासाठी म्हणून पूर्ण म्हणजे जाती उपजातीची उल्लेख करायचा नाही अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी सांगितलं. शासनानेच तशी एक तरतूद केली आणि आमच्या महादेव कोळी, मल्हार कोळी याच्या ज्या नोंदी होत्या पहिल्या आधी दुसऱ्या जनगणनेमध्ये त्या नोंदी नंतर कोळी म्हणून करण्यात आल्या, केवळ शासनाच्या आदेशानुसार. मग असं असताना आम्ही महादेव कोळी असताना आणि त्याच्यानंतर शासनाने आमची नोंद कोळी केलेली असताना ही दुरुस्ती कोणी करायला पाहिजे? समाजाने करायला पाहिजे, आम्ही करायला पाहिजे की शासनाने करायला पाहिजे? हे शासनानेच करायला पाहिजे. परंतु काय याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की या ठिकाणी फक्त प्रांतवाद आहे. प्रांतवादामुळं आम्हाला म्हणजे बोगस किंवा हे या जमातीचे नाही आहेत अशा पद्धतीचा ठपका आमच्यावर ठेवला जातो. हा प्रांतवाद याच्यासाठी आहे की पूर्वी बॉम्बे स्टेट होतं आणि आम्ही निजाम सरकारमध्ये होतो. निजामाची राजवट आमच्या भागामध्ये होती, मराठवाड्यामध्ये निजामाची राजवट होती. त्या काळामध्ये 1956च्या दरम्यान या लोकांना म्हणजे बॉम्बे स्टेट मधल्या लोक आमच्या बांधवांना सवलती मिळत होत्या तेव्हा ते त्या लिस्ट मध्ये होते. परंतु आम्ही त्या काळामध्ये 56च्या यादीमध्ये आम्ही नव्हतो. नंतर 76च्या घटनादुरुस्तीनंतर आम्ही पात्र झालो त्या गोष्टीसाठी, आम्ही लिस्ट मध्ये आलो आणि त्यावेळेला आम्हाला पण 76च्या सुधारणा कायद्यानुसार आमचे जातीचे प्रमाणपत्र निघाले पाहिजे किंवा आमची वैधता देखील झाली पाहिजे. केवळ कोळी नोंद आहे म्हणून तुम्हाला देता येत नाही हा जो एक शब्द खेळ चाललेला आहे शासनाचा आणि शासनाने सुचवलेल्या कमिट्यांचा जो शब्द खेळ चाललेला आहे त्याच्यामुळे आमचा समाज मागे पडलेला आहे किंवा आमच्या समाजावर त्याच्यामुळे अन्याय होतोय. आणि हा अन्याय दूर करायचा असेल तर शासनाने स्वतःच थोडस अभ्यास करून म्हणा किंवा ऐतिहासिक पुरावे सगळे पाहून त्याचा अभ्यास करून मग त्यांनी असा निर्णय घ्यायला पाहिजे की ह्यांच्या नोंदी कोळी आपल्याचमुळे झालेल्या आहेत तर ह्यांच्या नोंदी कोळी महादेव करून द्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे यांना जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र द्यायला पाहिजे. ही भूमिका शासनाने मन मोठं करून घ्यायला पाहिजे. हे जर झालं तर हा अन्याय मराठवाड्यावर जो अन्याय होतोय किंवा महाराष्ट्राच्या इतर भागावर जो अन्याय होतोय हा अन्याय होणार नाही. मराठवाड्यामध्ये निजामाच्या काळामध्ये निजाम सरकारने एका जजची नियुक्ती करून या भागातल्या जातीच्या नोंदी जातीचा सर्वे केला होता. सय्यद सिराजुल हसन या जजना त्यांनी अपॉइंट केलं होतं आणि त्यांनी जे संशोधन केलं आणि जातीच्या नोंदी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळं आम्ही ह्या भागामध्ये महादेव कोळी राहत नाही
हे शासनाचं म्हणणं किंवा शासनाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी आताही पाहावं, सय्यद सिराजुल हसनचे सर्वे पाहावा, त्याच्यानंतर रहीमतुल्लाचा रेकॉर्ड बघावं. या ठिकाणी नोंदी आहेत, या नोंदी असताना देखील ते दिल्या जात नाही. आता माझं म्हणणं असं आहे की 1881च्या जनगणनेत 1891च्या जनगणनेत किंवा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा, त्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महादेव कोळी राहतात त्यावेळेसचा रेकॉर्ड आहे. मग ते गेले कुठे महादेव कोळी त्या भागातले? याचाच अर्थ असा आहे की ते तिथेच आहेत पण ते दिल्या जात नाही. ही शासनाची भूमिका अत्यंत चुकीची आहे आणि म्हणून आमच्या या लोकांना, आमच्या या लेकरा बाळांना सगळ्यांना उपोषणाला बसावं लागतं. हे फार दुर्दैवाची बाब आहे. म्हणून असं आमची अशी विनंती आहे की शासनाने आमचे प्रतिनिधी नसल्यामुळं आम्हाला त्याच्या आमच्यावरचा अन्याय दूर होत नाही. जे तुमचे अजून सगळ्यांना नमस्कार. मी रेणुकाताई घोरपडे आहे आणि आमच्या सरांनी चांगली माहिती दिलेली आहे. आणि हे आमचे जे निजाम काळामधले आमचे जे आहेत सबूत ते पण आहेत. पण एवढं काही असताना आज सरकार म्हणते बेटी पढाओ बेटी बचाओ. आज तुम्हाला सांगते, माझी मुलगी तर संभाजीनगर मध्ये शिकायला आहे. फिजिओथेरपीला तिचा नंबर लागलेला आहे. त्या सगळ्यांचा रिझल्ट लागला, त्या रिझल्ट लागलाय. माझ्या मुलीचा युनिव्हर्सिटीला रिझल्ट सुद्धा दिला नाही. कास्टवर तिचं ऍडमिशन केलं. ऍडमिशन करते वेळेस त्यांनी म्हणले व्हॅलिडिटीचा काही प्रॉब्लेम नाही मॅडम, ऍडमिशन करा. आणि नंतर म्हणले नाही व्हॅलिडिटी द्या तेव्हा रिझल्ट देतो. आज माझी मुलगी आज 15 दिवस झालं घरी बसलेली. का तर व्हॅलिडिटी दिली तरच रिझल्ट तुला दाखवते आणि सेकंड इयरला तुला बसू देणार. हे कॉलेजचं आणि युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे. तर एवढं म्हणजे मानसिक त्रास माझ्या मुलीला होत आहे. मला असं वाटतं की आम्ही रोज मजुरी करून आम्ही आमच्या लेकरांना शिकवण्याचा प्रयत्न करायलो आणि हे आमच्यावर असा एवढा दबाव कशामुळे? जेव्हा तुम्ही आम्हाला सांगता की एसटी कॅटेगरी मधले मुलं निवडून घ्या, ऍडमिशन करा, ऍडमिशन करून बी घेता, त्यांना 1 वर्ष शिकवता, 1 वर्ष शिकवल्याच्या नंतर एक्झामला परेशानी करता, एक्झामला बसू दिलं तर आता रिझल्ट देत नाही. तर मला सांगा आता माझ्या मुलीला काय करायचं? एक तर ती म्हणते सेकंड इयरला मॅडम मला कॉलेजमध्ये बसू देणार, फर्स्ट इयरचा काही रिझल्ट लागला नाही, व्हॅलिडिटी मागत आहे, युनिव्हर्सिटीची फीस द्या म्हणत आहे, कॉलेज वेगळं फीस मागत आहे आणि आम्ही रोज मजूरदार, आम्ही इतक्या फीस कुठून द्यायची? आता मुलीला इथं आम्ही हॉस्टेलमध्ये ठेवायचं, तिचं खाणं पिणं येणं जाणं हे भागवायचं की कॉलेजचा आणि युनिव्हर्सिटीचा एवढा फीस द्यायचा? तर मला सरकारला हे म्हणण्याचं आहे की सरकार म्हणते की मुलीच्या बाबतीत कुठलंही शिक्षण रद्द करायचं नाही, तर मग आमच्या जातीसाठी आणि आमच्या समाजासाठी का असा अन्याय करतायत? आम्हाला न्याय का नाही? आज तुम्हाला जर असं वाटत असेल तर आज कोर्टामध्ये माझ्या मुलीची तारीख होती, हायकोर्टामध्ये. आज काहीच निकाल लागला नाही. आज आपण लेकरांना सांगतो की बाबा की काही गुन्हा करू नको, आपल्याला कोर्ट कचेरी करावं लागेल. पण आज मी माझ्या मुलीला घेऊन आज हायकोर्टामध्ये महिन्याला घेऊन जाते. म्हणजे आम्ही काय गुन्हा केला आणि आमच्यावर एवढा काय अन्याय होतोय? मला एवढं विचारायचंय सरकारना. आणि आज माझे जसे भाऊ बसलेले आहेत, मी सुद्धा या उपोषणाला आज बसलेले आहे. आजपासून मी उपोषणाला बसत आहे, कारण मला न्याय पाहिजे माझ्या मुलीसाठी, माझ्या लेकरा, सगळं माझ्या महाराष्ट्रातल्या समाजासाठी. कारण हे न्याय आमच्या लेकरासाठी जर हक्क नाही दिला तर इथून आमच्या पिढ्या खरंच शिकणार नाहीत. आणि तुम्ही म्हणता की मुली शिकवा, पण इथून कशा शिकवायच्या हे आम्हाला तुम्ही सरकारने आम्हाला सांगायला पाहिजे. कारण आम्ही गोरगरीब, आम्ही एवढे श्रीमंत नाहीये की आम्ही त्यांना एवढा लाखांनी पैसा त्यांना फीस देऊन आम्ही त्यांना शिकवू शकत. एवढं आम्ही श्रीमंत नाहीये, आम्ही गोरगरीब आहेत, रोज मजुरी करून खाणारे आहोत. आम्ही जे शिकवतो, आम्ही मराठी मीडियम मधून शिकवतो, त्याच्यातून आमच्या लेकराचे नंबर लागतात आणि लागले तर तुम्ही एवढा फीस मागायले. मला एवढं विचारायचं की आम्हाला कधी नाही भेटणार आणि कधी नाही. आज लाडकी बहीण म्हणून आज सरकार एवढं काही लाडक्या बहिणीसाठी करायले आणि आज या रस्त्यावर लाडकी बहीण रात्रभर आणि दिवसभर बिना अन्न पाण्याची बसणार आहे. हे सरकारला मात्र पोहोचिती करा. एक आज आदिवासी महादेव कोळी समाजाची एक बहीण तुमची एक रस्त्यावर उन्हात तानामध्ये अन्न त्याग करून बसणार आहे. एवढी विनंती आहे त्यांना, एवढं पोहोचिती करा की बाबा एवढा काय त्या बहिणीवर अन्याय होत आहे, तिच्या समाजावर काय अन्याय होत आहे. एवढं बोलते माझं बोलणं. ज्या सुविधा माझ्या बाबासाहेबांनी आम्हाला दिल्या,
खरंच आम्हाला त्या का आमच्यापासून भेटत नाहीत हे विचारायचं आहे. बाबासाहेबांनी जे आम्हाला सुविधा दिलेल्या आहेत, सर्व सुविधा आहेत, फक्त म्हणायला आहेत की तुम्ही एसटी कॅटेगरी मध्ये आहात, तुम्ही आदिवासीमध्ये आहात, पण आमच्या हातामध्ये काय आहे? आमच्या हातामध्ये काहीच नाही. आम्ही जेव्हा ऍडमिशन करतो तेव्हा आम्हाला सगळ्या गोष्टी बोलल्या जातात, आणि जेव्हा आम्ही लेकरं समजा काय म्हणते ते परीक्षेला बसते तेव्हा आम्हाला समजलं जाते की आम्हाला सरकारने कुठलंच आम्हाला काही प्राधान्य दिलेलं नाही जे आमच्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी दिलेलं आहे. तर एवढी विनंती करते सरकारपर्यंत पोहोचती करा. या बहिणीची एवढी विनंती आहे की तात्काळ हे आमच्या समाजाचा हा प्रश्न आहे की नाही सोडून टाकावा. नाही तर ही बहीण आज अन्न आणि पाणी या भर उन्हामध्ये या स्टेजवर तुम्हाला रात्रंदिवस दिसणार आहे, आणि जेवढे दिवस ते न्याय आम्हाला भेटणार नाही तेवढे दिवस मी ह्या स्टेजवर बसणार आहे. तुम्हाला एवढी विनंती आहे की माझ्या दादांना, माझ्या पत्रकार दादांना आणि माझ्या सरकारना दादांना पण, की या बहिणीची एवढी विनंती आहे का